आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 37. कार्तिक पार्टीत परतला होता, पण तिथल्या वातावरणात आता कमालीचा जडपणा दाटून आला होता. गायत्री, श्रीकांतराव आणि सोबतच दादासाहेबही गार्गीच्या या वागण्याने थोडेफार डिसअपॉइंटेड झाले होते. पार्टी आधीप्रमाणेच सुरू होती, पण गार्गी न दिसल्यामुळे काही उपस्थितांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. त्यांना तिची तब्येत अचानक बिघडली असं तात्पुरतं सांगून वेळ मारून नेली असली तरी पाठीमागून त्यावर दबक्या आवाजात कुजबूज सुरूच होती. या सगळ्यामुळे कार्तिकचाही मूड पूर्णपणे खराब झाला होता. त्याला हेच उमजत नव्हतं की जर तिने स्वतःहून ड्रिंक केलं नव्हतं तर मग असा कोण आहे ज्याला हा तमाशा घडवायचा होता. या आनंदाच्या पार्टीत मुद्दाम मिठाचा खडा कोणी टाकला असेल? का मॉम, जी गार्गीला दुपारी काहीतरी बोलली होती. पण मॉमला तर माहित होतं की ही पार्टी माझ्यासाठी किती महत्वाची आहे आणि CEO होण्याचं माझंच नाही तर तिचंही स्वप्न होतं. त्यामुळे ती स्वतःच असं काही करणार नाही. आय एम डॅम शुअर मॉम असं काही करणार नाही. मग कोण? मनीष काका आणि निधी काकू. पण मनीष काका तर मला नेहमी सपोर्ट करतात आणि गार्गी, ती सुद्धा तर निधी काकूचं कौतुक करत होती की तिला फक्त तीच समजून घेते. याचा अर्थ त्याही यात नसणार. मग घरातील नसून बाहेरचं कोणी असेल का? का आरोही? नाही, ती का असेल? आय डोंट अंडरस्टँड नाव. पण नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि मला ती शोधावी लागेल. पार्टी एका क्षणाला संपत आली. डिनर झालं आणि पाहुण्यांची वर्दळ हळूहळू ओसरू लागली. अखेरीस पार्टीतील बहुतांश नामांकित लोक निघून गेल्यावर फक्त इनामदार कुटुंबीय तिथं उरलं. तेव्हा सर्वांनी दादासाहेबांना एका कोपऱ्यात गाठलं. गायत्री, मनीष आणि श्रीकांतराव हे तिघेही त्यांना जाब विचारू लागले. बाबा, हे काय होतं? त्या मुलीने भर पार्टीत आपला तमाशा केला. हे सगळं तुम्ही कसं काय सहन करू शकता? तिला याचा जाब तुम्ही विचारायलाच हवा. श्रीकांतराव स्पष्ट शब्दात म्हणाले. हो ना, मला तर वाटेल तसं बोलत होती ती. का असं वागूनही तिला अशीच सूट मिळणार आहे? म्हणजे एक दिवस ती आपल्या सर्वांच्या डोक्यावर बसून मिरे वाटेल. गायत्रीचा आवाज रागाने आणि अपमानाने थरथरत होता. मनीषनेही त्यात भर टाकली. हो बाबा, इनामदार ग्रुपच्या नवीन CEO ची पत्नी अशी वागणार असेल तर बाहेर काय मेसेज जाईल? लोकांनी तर आत्ताच कुजबूज सुरू केली आहे. सर्वांच्या नजरेत प्रश्न होते आणि त्या उत्तराची अपेक्षा दादासाहेबांकडून होती. आज पहिल्यांदाच दादासाहेबांना सर्वांसमोर मान खाली घालावी लागलेली. या सगळ्या गडबडीत निधी मात्र जाणीवपूर्वक गप्प होती. तिच्या चेहऱ्यावर एक शांत पण गूढ स्मित होता. गार्गीने नशेत तिचं कौतुक केल्यामुळे आता लगेच तिच्या विरुद्ध बोलणं निधीला स्वतःच्या प्रतिमेसाठी धोक्याचं वाटत होतं. दादासाहेबांनी फक्त एकच उत्तर दिलं. मी तिला जाब विचारणार आहे. उद्या सकाळी यावर मी तिच्याशी बोलेन. ठीक आहे, पण आता या विषयाला इथेच विराम द्या. पण बाबा, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पर्यंत हे सगळं आता पोहोचायला वेळ लागेल का? व्हायची ती बदनामी तर झालीच ना या मुलीमुळे. मनीष थोडा चिडून म्हणाला. मनीष, मी पाहतो बोललोय ना. प्लीज हा विषय इथेच थांबव आणि निघूया आता घरी. 10:30 व्हायला आलेत. दादासाहेबांनी आपला निर्णय सुनावला आणि ते कारकडे निघाले. त्यामुळे नाईलाजाने सगळेच घरी जायला निघाले. पण या सगळ्यात कार्तिक पूर्णपणे सुन्न झाला होता. त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू होतं. त्याला असं शांत पाहून गायत्री त्याच्या जवळ आली.
कार्तिक, जास्त विचार करू नको बेटा. ती मुलगी मूर्ख आहे, हे आता आपल्याला कळलंय. तू फक्त आता तिच्यापासून दूर राहा बेटा. गायत्रीच्या अशा बोलण्यावर कार्तिकचा संयम सुटला. मॉम, म्हणूनच तिला असं बोलली होतीस का तू? मी मी काय बोलले कार्तिक? गायत्रीने विचारलं. हेच की हे सगळं नाटक आहे हे विसरू नकोस आणि असंच बरंच काही. अरे पण ती गायत्री काही बोलणार तोच कार्तिक चिडून म्हणाला. मॉम प्लीज, कशाला तिच्या वाटेला जात असतेस? पाहिलंस ना आज काय झालं? तुला माहिती होतं ना ही पार्टी माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे. पण तुला हे तिने सांगितलं? गायत्रीने विचारलं. कोणी सांगितलं आणि कसं कळलं याने काय फरक पडतो मॉम? आय एम फीलिंग इन्सल्टेड नाव. काय इज्जत राहिली चार माणसात माझी? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. कार्तिक चिडून तिथून तडक निघून गेला. अरे पण तू माझ्यावर का चिडतोयस कार्तिक बेटा? गायत्रीने मागून हाक मारली पण कार्तिक मागे न वळता निघून गेला. गायत्रीने तिथेच उभ्या असलेल्या श्रीकांतरावांकडे पाहिलं तर त्यांनी हे सगळं ऐकून उपहासाने मान हलवली आणि तिथून निघाले. निधी मनीषकडे पाहून गूढपणे हसली आणि नंतर पुन्हा चेहरा गंभीर करत गायत्री जवळ आली. गायत्री ताई, सोडा ना. कार्तिक रागात आहे आता म्हणून बोलला असेल. नका एवढं मनावर लावून घेऊ. चला जाऊ आपण. खोटं सांत्वन करत ती गायत्रीला घेऊन कारकडे निघाली. अगं पण निधी, मी बोलले कारण ती मुलगी वागतेच तशी. आता तिला एवढं कळायला नको का? इनामदार घरची सून आहे ती आणि ती धावत निघालेली खाली लहान मुलीसारखी. म्हणून मी. सोडा ना गायत्री ताई, मला माहित नाहीये का? पण काय हो, आज कार्तिक चक्क तिच्या बाजूने बोलला. प्रेमात तर नाही ना पडला तिच्या? बघा हा, नाहीतर काहीतरी जादू केली असेल तिने त्याच्यावर, जशी दादासाहेबांवर केली आहे. निधीने कुशलतेने संशयाचा किडा गायत्रीच्या मनात सोडला. अगं काय बोलतेस? हे शक्यच नाही. माझ्या कार्तिकची चॉईस इतकी लो लेवलची नक्कीच नाहीये. गायत्री म्हणाली. बघा बाबा, मी आपलं सतर्क केलं. तुम्ही लक्ष द्या आपल्या कार्तिकवर. चला मी जाते, मनीष बोलावत आहे म्हणत निधी त्यांच्या कारमध्ये बसायला निघून गेली. गायत्री कारमध्ये बसली पण तिला आता एक वेगळीच भीती सतावू लागली होती. कारण हे तर खरं होतं, कार्तिक आज पहिल्यांदा गायत्रीवर असा गार्गीमुळे चिडला होता. कार्तिकने गाडी पार्किंग मध्ये लावली आणि जड पावलांनी तो बेडरूमच्या दिशेने आला. त्याने खिशातून चावी काढली आणि हळूच दरवाजाचं लॉक उघडलं. आत शिरताच एसीचा थंड वारा आणि खोलीतली नीरव शांतता त्याच्या अंगावर आली. त्याची नजर थेट सोफ्यावर गेली. गार्गी तिथेच सोफ्यावर झोपली होती, जशी त्याने तिला मघाशी रागात ढकललं होतं. त्या भारीतल्या स्लेट ग्रे डिझायनर गाऊनमध्ये ती एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त झोपली होती. कार्तिक तिच्या जवळ गेला आणि तिथेच थबकला. तिच्याकडे पाहून त्याच्या मनात मघाचा संताप पुन्हा उफाळून यायला हवा होता, पण तसं झालं नाही. त्याऐवजी एक विचित्र शांतता त्याच्या मनात पसरली. झोपेत तिचा चेहरा किती निरागस दिसत होता. ते लांब सडक केस गाऊनवर विखुरले होते. मघाशी पार्टीत तावातावाने भांडणारी, त्याला रोबोट आणि हिटलर म्हणणारी हीच ती मुलगी होती का? तिच्या त्या शांत रूपाकडे पाहून विश्वासच बसत नव्हता. किती सुंदर दिसते ही, हा विचार नकळत त्याच्या मनात डोकावून गेला आणि त्याने स्वतःलाच दटावलं. काय करतोयस तू हे? भानावर ये. तिने आज तुझा सर्वात मोठा दिवस खराब केलाय. तिच्या त्या सौंदर्यावर जाऊ नकोस. तो तिच्यापासून नजर हटवून बाजूला झाला पण त्याची नजर पुन्हा सोफ्याकडे वळली. त्याला राहावलं नाही. तिची आता अलवार तरीही झोपेतच हालचाल झालेली आणि तिच्या चेहऱ्यावर काही खट्याळबट्या पसरल्या होत्या. त्याने हळूच वाकून तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट बाजूला केली. त्याच्या बोटांचा स्पर्श होताच गार्गी झोपेतच थोडी कुशीवर वळली आणि काहीतरी पुटपुटली. प्रियांश, आय मिस यू.
तिचे हळूवार हललेले ते ओठ त्याच्या मनात काही झालं, पण सोबतच तिच्या त्या शब्दांनी कार्तिकच्या काळजात चर्र झालं. तिचं त्याच्यावर प्रेम आहे याची जाणीव ही लगेच झाली. तसा तो उठला आणि टाय सैल करत आरशासमोर आला. कपडे काढू लागला, पण मनातील विचारांचं चक्र काही थांबत नव्हतं. हिच्या मनात नक्की काय चाललंय? तिला या घरात खरंच इतकं असुरक्षित वाटतंय? तसंही ती या घराला आपलं मानतही नाही, आणि का मानेल म्हणा. असो, पण मला तिचा विचार करायचा नाहीये हे ठरवूनही हे मला काय होतंय? सुस्कारा सोडत त्याची पुन्हा नजर सोफ्यावर झोपलेल्या तिच्याकडे गेली. ती अंगावर ब्लँकेट न घेताच तशीच झोपली होती. कपडे काढून तो तसाच फ्रेश होऊन आला. बेडवर झोपायला जाण्याआधी तिच्या अंगावर ब्लँकेट घातलं आणि एसीचं टेम्परेचर थोडं कमी करत तो बेडकडे वळला. अंग बेडवर टाकलं तरी त्याच्या डोळ्यात झोप काही नव्हती. फक्त गार्गीचा तो गाऊनमधला झोपलेला चेहरा आणि गाडीतला तिचा रुद्रावतार आणि तिने उपस्थित केलेले हजारो प्रश्न त्याच्या डोक्यात फिरत होते. सकाळी गार्गीला जाग आली तर तिचं डोकं आज जरा जास्तीच जड वाटत होतं. ती कशीबशी उठून बसली. आज शरीरात त्राणच नसल्यासारखं वाटत होतं. डोळे उघडून पाहिलं तर तिला धक्काच बसला. ती अजूनही तिच्या त्याच स्लेट ग्रे गाऊनमध्ये होती. तिने रात्री कपडेही बदलले नव्हते आणि ती तशीच सोफ्यावर झोपून गेली होती. बाजूला पाहिलं तर सकाळचे 8 वाजत होते आणि कार्तिकही रूममध्ये नव्हता. कदाचित तो आवरून खाली गेला असावा. बाप रे, 8 वाजले आज. मला जाग कशी नाही आली? आणि रात्री तर पार्टी होती, पण मला आठवत का नाही आपण घरी कधी आलो? तिनं डोक्यावर थोडा ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न केला. ती पार्टी, तो हॉल, तो रिफ्रेशमेंट कॉर्नर आणि तो ऑरेंज ज्यूस. तो ज्यूस पिल्यानंतर नक्की काय घडलं? तिला काहीच आठवत नव्हतं. तिच्या स्मृतींच्या जागी फक्त एक मोठी पोकळी होती. बाप रे, काहीच कसं आठवत नाहीये मला. आणि हे असं डोकं का दुखतंय माझं? ती डोकं दाबत विचार करत होती आणि तिला काहीच उमजत नव्हतं. तेवढ्यात दरवाजावर हलकी टकटक झाली. कोण आहे? तिने तिथूनच आवाज दिला. ताई, मी महादू. आत येऊ का? अरे ये ये, ती म्हणाली. जसा तो आत आला ती पाहते तर त्याच्या हातात पाण्याचा ग्लास होता. ताई, हे घ्या. हो, पण काय आहे हे? लिंबू पाणी आहे. कार्तिक साहेबांनी मघाशीच फोन करून सांगितलं होतं तुमच्यासाठी लिंबू पाणी पाठवून द्यायला. काय? कोणी? अहो, कार्तिक साहेबांनी. व्हॉट? त्या हिटलरने सांगितलं? ती एकदम उत्साहात म्हणाली. काय म्हणालात ताई? महादूने न समजून विचारलं. काय नाही काय नाही, 1 मिनिट थांब. आज सूर्य कुठे उगवलाय ते बघू दे. मला तिनं आश्चर्यचकित होऊन गॅलरीत जाऊन पाहिलं. अरे, सूर्य तर आहे तिथेच उगवलाय. मग हे कोणतं आश्चर्य? बाप रे, मी स्वप्नात तर नाही ना? तिने डोळे मिटून मान हलवली आणि पुन्हा डोळे उघडले. गार्गीताई, ठीक आहात ना तुम्ही? अरे हो, आण आणि थँक्स म्हणत ती पिऊ लागली. तोच तो म्हणाला. आणि हो ताई, दादासाहेबांनी तुम्हाला खाली हॉलमध्ये बोलावलंय. आवरून लवकर खाली या. खाली सगळेच तुमची वाट बघत आहेत. सगळेच? ओ, पण का? ते मला काही माहित नाही. बरं, मी जातो. मला खाली खूप काम आहे. ओके, ती म्हणाली आणि तो निघून गेला. पण मला एक कळालं नाही, कार्तिकने का सांगितलं हे लिंबू सरबत तेही माझ्यासाठी पाठवायला? त्याला आधीच माहिती होतं का की माझं आज डोकं जड आहे? पण का? काय झालंय नक्की? की मी काही गोंधळ घातलाय तिथे? हो, एवढंच आठवतंय मला. तो ज्यूस पिल्यानंतर सगळं धुसर दिसू लागलं. त्यानंतर काय झालं ते तर आठवतच नाहीये. गार्गीला आता अचानक दडपण आलं. सगळे खाली माझी वाट बघतायत, पण का? ती पटकन उठली आणि आवरू लागली. गार्गीने घाईघाईने आवरलं आणि ती पायऱ्या उतरून खाली हॉलमध्ये आली.
ती जशी खाली पोहोचली, हॉलमध्ये पसरलेली कुजबूज अचानक थांबली. सगळे हॉलमध्ये जमलेले आणि जणू तिचीच वाट पाहत असावेत. हे दृश्य पाहून तिला आता जाम भीती वाटली. तिने चेहऱ्यावर बळेच एक हसू आणलं आणि ती पुढे आली. गुड मॉर्निंग ऑल. ग्रँडपा, पाया पडते म्हणून तिनं दादासाहेबांचे पाय पकडायला वाकली. तसे त्यांनी त्यांचे पाय मागे घेतले आणि ते पाहून गार्गी स्तब्ध झाली. बघ, झाली हिची नाटकं सुरू. पण तिला माहीत नाहीये बहुतेक तिचं हे नाटक आज तरी चालणार नाहीये. गायत्री फुटफुटली. ग्रँडपा, काय झालं? माझं काही चुकलं का? गार्गीने बारीक तोंड करून विचारलं. सोफ्यावर दादासाहेब मधोमध बसले होते. ते आता डायरेक्ट उठले. त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता पाहून गार्गीच्या छातीत धडधडू लागलं. कार्तिक बाजूच्या खुर्चीवर लॅपटॉप घेऊन बसला होता. आताही तो लॅपटॉपवर गंभीरपणे काही करत होता. गार्गीला त्या सगळ्यांच्या विचित्र आणि टोचणाऱ्या नजरा पाहून प्रचंड टेन्शन आलं होतं. प्रत्येकाच्या नजरेत राग, तिरस्कार आणि संशय होता. तिला समजेना की आपण असं काय केलंय की सगळे आपल्याकडे एखाद्या गुन्हेगारासारखे बघतायत. शेवटी दादासाहेबांनी शांतता मोडली. त्यांनी आपला चष्मा सावरला आणि समोर उभ्या असलेल्या गार्गीच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न केला. गार्गी, तुला माहिती होतं ना कालची पार्टी किती महत्त्वाची आहे? हो ग्रँडपा, मला माहिती होतं. मग तरीही तू असं का वागलीस? त्यांचा आवाज आता मोठ्याने गरजला, जो पूर्ण हॉलमध्ये दुमदुमला. पण मी काय वागले ग्रँडपा? बघा बरं, निर्लज्जासारखं तोंड वर करून विचारते की मी काय केलं? सांगा आता, तिने काल भर पार्टीत काय गोंधळ घातलाय? गायत्री तिरस्कृतपणे म्हणाली. गायत्री, तू शांत बसतेस का? मी बोलतोय ना तिच्याशी. नाही तर तूच बोल. नाही, बोला तुम्ही. गायत्री आता नाईलाजाने गप्प बसली, कारण खुद्द दादासाहेब बोलले होते आणि हॉलमध्ये आता पिन ड्रॉप सायलेन्स पसरला. आजचा भाग इथे संपलेला आहे. आता दादासाहेबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर गार्गी काय देईल? तुम्हाला काय वाटतं? सगळे आता तिलाच बोलतील का? तिची सत्यता कोणीतरी लक्षात घेईल का? आपल्या कॉमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटते, काय होईल म्हणून. आणि पुढं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.